Hello, I'm Tanu and you're watching Ingwa News. Governor P.S. Sridharan Pillai launched the Raj Bhavan Annadan scheme and distributed financial aid to cancer and dialysis patients at Raj Bhavan Dona Paola. The initiative, supported by royalties from Governor's book, was attended by Kerala Governor Rajendra Alekar and other dignitaries. CM congratulated the governor and extended his best wishes. It is a matter of great pride and honor to be part of these noble comprehensive initiatives on the launch of the Raj Bhavan Annadan scheme and distribution of the financial assistance to the cancer and dialysis patient under the thoughtful humanitarian leadership of our Honorable Governor Sri P.S. Sridharan Pillai ji. म्हाका दिसता खंयच्याच गव्हर्नर हाऊसांतल्यान अन्नदान ही स्कीम चलना आसतली. पयलेच फावटी आमचे हॉनरेबल गव्हर्नर श्री P.S. श्रीधरन पिल्ले जी हांच्यानी आपल्या स्वताचे रॉयल्टी फंडातले पैसे म्हणजे बुक्सांतल्यान जी रॉयल्टी येता ते स्ट्रीट प्रोव्हिडन्स ह्या एनजीओ खातीर तांच्यांनी आपले हे पैसे दिल्या. त्याबद्दल हांव तांचे गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन खूप खूप अभिनंदन करता. नेटान ताळयो वाजोवन तांचे खूप खूप अभिनंदन करचें. तांची बूक बरोवपाची हॉबी सगळ्या जाणांक खबर आसा आनी म्हाका दिसता मोर दॅन 200 बुक्स मल्याळम इंग्लीश इन डिफरंट लँग्वेजीस तांच्यांनी बरयली आनी ती बुक्स आतां डिफरंट लँग्वेजीत ट्रान्सलेट जाता. हांव खरोखरूच तांकां कॉंग्रॅच्युलेट करता. तांच्यांनी गोंयांतल्याय बी वेगवेगळ्या सब्जेक्टाचेर पुस्तकां बरयल्या. गोंयांतले टेम्पल्स आसतले, गोंयांतले विलेजीस आसतल्यो, गोंयांतले ट्रीज आसतल्यो. जो सब्जेक्ट कोणी आज पर्यंत टच करूंक नाशिल्लो अशा सब्जेक्टाचेर तांच्यांनी बरयला. इन लॉंग रन म्हणजे आमी म्हणटा ती ही बुक्स इट वील बी द रेफरन्स बुक फॉर द स्टडी पर्पज इन द युनिव्हर्सिटी आणि इन कॉलेजीस. Sir, behalf of the government of Goa, I am very much thankful. Your books will be the useful in future for the study purpose in everywhere in the state of Goa. आम्ही पळयता की हॉनरेबल गव्हर्नर हे पुराय गोंयांतल्या सगळ्या गांवांनी 100% विलेज पंचायती आणि म्युनिसिपालिटीत वचून आयले. थंयसरूय तांच्यांनी वेगवेगळ्या लोकांच्यो म्हणजे वेगवेगळ्यो गजाली आसता. खरें म्हणजे देर इज अ गुड कोऑर्डिनेशन बिटवीन द गव्हर्नमेंट अँड चीफ मिनिस्टर अँड गव्हर्नर. तेन्नाच अशा पद्दतीचे कार्यक्रम व्हेरी मच सक्सेसफूल जावपाक शकता. हे तांच्यांनी आपल्याय भाशणांतल्यान खुबशे फावटी उलोवन दाखयला आनी आमकांय बरें दिसता की ते गेल्या उपरांत वेगवेगळ्या विशयाक ते तांकां जे विशय मेळटा ते रोखडेच म्हाका बरयतात आनी आमी तेजेर सोल्युशन्स काडटा. सांगूनच आमी पळयता की राज्यांतल्या सगळ्याच कारबाराचेर अंत्योदय तत्वाचेर पावपाचो आमचो प्रयत्न आसता. बट एकदां नजर चुकून एखादी गोष्ट उरता आनी ती जर तेंच्यांनी घेतली आनी ताजेर जर सोल्युशन काडलें आसत आनी तेंच्यांनी सोल्युशन काडपा खातीर म्हजे कडेन रेफर केली आसत जाल्यार तेजेर पटकन सोल्युशन काडपाचें काम आमी सातत्यात करता. आनी फाटल्या 6 वर्सां 4 वर्सां जाले ते हांगासर आसात. 4 वर्साच्या टर्मात तांच्यांनी वेगवेगळे विशय अशा पद्दतीत काडला. तांच्यांनी केल्ले सगळ्यात गव्हर्नर हाऊसांतलें सगळ्यात बरें काम म्हणजे आमी पळयता की फादर ऑफ मेडिसीन जे चरक अँड फादर ऑफ सर्जरी इज सुश्रुता आचार्य सुश्रुता हे 2 स्टॅच्यूज जे भारत देशात सुद्धा अशा पद्दतीचे स्टॅच्यूज नासतले त्या पद्दतीचे स्टॅच्यूज तांच्यांनी हांगासर लायल्या. म्हणूनय हांव तांचे खूप खूप अभिनंदन करता. Being Ayurvedic practitioners, the importance of the Acharya Charaka and Acharya Shushruta हे म्हाका खबर आसा आनी ताच्या खातीर म्हाका दिसता इन लॉंग रन म्हणजे दोज वर बिलीव्स इन आयुर्वेदिक मेडिसिन्स ते डेफिनेटली जेन्ना गोंयांत येतले तेन्ना ते चरक आनी सुश्रुता हांचे स्टॅच्यूज पळोवपा खातीर हांगासर येतले. आनी 1 स्टेप अहेड जशें आमी म्हणटा की बॉन्साय प्लांटेशन आनी बॉन्साय गार्डन मोर देन 1008 बॉन्साय प्लांटेशन्स आणि ते बी एज ओल्ड प्लांटेशन्स जाका आमी म्हणटा की एक झाड हे जवळपास 40 वर्सां पोरणे 60 वर्सां पोरणे अशें झाड बॉन्सायचे तांच्यांनी जे बॉन्साय गार्डन हांगासर क्रिएट केले आनी इट इज ऑल्सो वन ऑफ द अट्रॅक्शन फॉर द एनवायरमेंटलिस्ट फॉर द स्टुडंट्स ऑफ एनवायरमेंटल सायन्स ते बी ते पळोवपा खातीर हांगासर डेफिनेटली येतले आनी दीस वील बी द युनिक बॉन्साय गार्डन इन द राजभवन. ताच्या खातीरय तांचे खूप खूप अभिनंदन करता. आज आमी पळयता की जे चेक डिस्ट्रिब्युशन्स फॉर कॅन्सर पेशंट डायलिसीस पेशंट ते हांगासर घेवपा खातीर आयले. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा तांची आर्थीक परिस्थिती कठीण आसल्या कारणान
गव्हर्नर सरा कडल्यान जी 25,000ची मदत ही सुद्धा ही खूप व्हड मदत आसा. नो डाऊट गव्हर्नमेंट ऑफ गोवा तांकां फ्री ऑफ कॉस्ट डायलिसीस दिवपाचें काम हे आमच्या प्रत्येक तालुका लेवलाचेर डायलिसीस सेंटर्स अवेलेबल आसा आनी तातूंतल्यान ते डायलिसीस घेता. पण आयच्या सुवातेर हांव एकूच समेस्त गोंयकारांक मेसेज दिवपाक सोदतलो की फ्री ऑफ कॉस्ट डायलिसीस फेसिलिटीज आसा म्हणून आमकां जाय तसो डायट आनी जाय ते करून किडनी फेल्युअरा कडेन वयचे न्ही. आमकां जर किडनी सांबाळपाक जाय आसत जाल्यार ती आमीच सांबाळपाक शकता. आमी म्हणटात जर डायबिटीज आसलेल्यांनी रेग्युलर मेडिसीन रेग्युलर इन्सुलीन घेवप आणि बाकीचे सगळे पथ्य सांबाळप ही काळाची गरज आसा. अदरवायज ज्या पद्दतीन डायलिसीसचे पेशंट वाडपाक लागल्या ही धोक्याची घंटा आसा. एक वेळ असो आशिल्लो एक डायलिसीस सेंटर गोवा मेडिकल कॉलेजीत आशिल्ले ताचे कडेन चुकून केन्ना तरी पेशंट येतालो. आतां आमी जितकी डायलिसीस सेंटर्स घालता थंयसर तांकां टायम स्लॉट मेळना म्हणून झगडी सुरू आहा. पण हे जावचें न्ही जाल्यार प्रत्येकान आपली काळजी आपूण घेवची पडटली आणि ती मेसेज सगळ्यांच्या पर्यंत वयची अशें म्हाका दिसता. कॅन्सर पेशंट हाच्या बाबतीत सुद्धा आमी जर सगळ्या जाणांनी म्हणजे आयुर्वेदाच्याच बाबतीत जर सांगपाचें जालें आसत जाल्यार दिनचर्या आनी ऋतुचर्या जर फॉलो केली जाल्यार डेफिनेटली आमकां कॅन्सराचें प्रमाण आतां जें वाडटा हें वाडचें ना हें म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल आमी जेका म्हणटा की वेगवेगळ्या कमिटमेंट इन होलिस्टीक हेल्थ केअर हे आमी सातत्यात करीत आसा. हितून आयुष्मान भारत एंड डिजिटल हेल्थ इंटिग्रेशन ही स्कीम, फ्री ट्रीटमेंट फॉर द सिरियस इलनेस अंडर द दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना, 5 लाख रुपयाचो मेडिकल इन्शुरन्स. आमी स्वस्थ महिला स्वस्थ गोवा ही कॅम्पेन ताच्या अंतर्गत 90% ऑफ द वुमन हांचे ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन कॅम्प हे कंटिन्युअसली घेतल्या. अजून जर ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन कोणाक करपाक जाय जाल्यार तांच्यांनी जीएमसीत वचून ते प्रायर आपलो ब्रेस्ट चेक करून घेवप जेणे करून कॅन्सर आसत जाल्यार ते पयलीं कळटा आनी ते जर कळ्ळें आसत जाल्यार ताका ट्रिटमेंट घेवपाकूय बरें जाता. वेलनेस एंड आयुष इंटिग्रेशन आमी पळयता की प्रत्येक पीएचसी आनी सीएचसी हांगासर आमी वेलनेस क्लिनीक सुरवात केला. त्या खातीर आयुर्वेदीक आनी आयुष्य डॉक्टर्स अवेलेबल आसा. ताजोय फायदो सगळ्या जाणांनी घेवचो. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा धारगळ हांगासर आसा ताचोय बेनिफीट गोंयांतल्या लोकांनी ह्या स्किमी खातीर घेवचो. आणि कॅन्सर ट्रीटमेंट हाच्या खातीर आमी टाटा मेमोरियल हॉस्पिटल हांच्या बरोबर आमी टाय अप करून अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो स्किमी आमी चालू केल्या. माननीय मोदीजी हांची पीएम आयुष्मान भारत ही स्कीम आणि पीएम भीम म्हणजे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर ही स्कीम आमी गोंयांत राबोवपाक लागल्या. आणि नव्यान आता ई संजीवनी टेलिमेडिसिन स्पेशली फॉर द मेंटल इलनेस पेशंट ही आमची नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा म्हणजे डॉक्टर धुमे आणि साऊथ गोवा दुसरो डॉक्टर आमचो पळयता. ही संजीवनी ट्रीटमेंट फेसिलिटीज आमी हांगासर आयोजीत केल्ली आसा.